नमस्कार. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे एमपीएससी करतात त्यांना खूप आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची बातमी आहे की कालच्याच तारखेला जो आपला 20 ऑक्टोबर 2022चा जो GR होता तो शासनाने रद्द केलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाने रद्द केलेला आहे. आता 3 गोष्टी आपल्याला फास्टमध्ये याच्यात बघायच्यात की हा GR रद्द केलाय, नेमका तो काय होता याच्याबद्दल आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. तरी देखील आपल्याला ही बातमी बघायची. त्याच्यानंतर कृषीच्या जागा आता कधी होतील त्या बघायचं आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा व कृषीच्या जागा ऍड झाल्यानंतर कधी होतील ते पण आपल्याला बघायचं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून जो 20 ऑक्टोबर 2022 जे शासनाचं परिपत्रक होतं किंवा एक शासन निर्णय होता, GR होता, तो रद्द केलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं हे एका लाईनमध्ये किंवा 4 लाईनमध्ये सांगतो. पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध करताना एखाद्या संवर्गाचा किंवा पदाचा समावेश न झाल्यास नंतर कोणत्याही टप्प्यावर तो करता येणार नाही. म्हणजे एकदा जाहिरात निघाली त्याच्यामध्ये जे संवर्ग होते किंवा पद होते तेच त्याच्यात असतील, नंतर नवीन संवर्ग ऍड करता येणार नाही असं त्याच्यात होतं. तर म्हणजेच पुढील वर्षीपर्यंत संबंधित पदाची जाहिरात देता येणार नाही. म्हणजे समजा कृषीच्या जागा नसतील, यावेळेस एकही जागा नसेल, फॉरेस्टची एकही जागा नसेल, तर पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायची. मध्येच एकदा जाहिरात आल्यानंतर जाहिरातीमध्ये नाहीये, शून्य आहे किंवा नाहीच आहे, काहीच संबंधच नाही, त्याचा उल्लेखच नाहीये, नंतर ते ऍड होणार नाहीत असं स्पष्ट होतं. तर ते जे नियम आहे ते रद्द केलाय, नंतर आता ऍड होत राहतील. समजा फॉरेस्टच्या जागा जाहिरातमध्ये येताना नाही येत तर नंतर 2 महिन्याने येतील. पूर्वचा निकाल लागण्याच्या आत त्याच्यात ऍड होऊन जातील, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा पूर्वचा निकाल लागल्यानंतर मात्र त्या गोष्टी होत नसतात. ही क्लिअर गोष्ट लक्षात घ्या. एक मुद्दा क्लिअर झालाय. सामान्य प्रशासन विभागाने 20 ऑक्टोबर 2022चा जो GR आहे त्याचा कार्यक्रम करून टाकला. आता मेन महत्वाची हे आहे की जाहिरात हे तर झालं, काय म्हणतात ते परिपत्रक GR तर रद्द झाला. मग कृषीच्या जागाचं काय, तर कृषीच्या 258 जागांसाठीचा परीक्षेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्या राज्यसेवेमध्येच यायलाच पाहिजेत. आता अडचणच राहिलेली नाहीये. तांत्रिक जी होतं याच्यात स्पष्ट दिलं त्यांनी की याचा मार्ग मोकळा झालाय. विद्यार्थ्यांच्या कृषी विद्यार्थी असतील किंवा एमपीएससी करणारे सर्व विद्यार्थी त्यांचा हात जोडून अभिनंदन, त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे. त्याच्यानंतर 2022चं शासन ते तांत्रिक अडचण येत होती त्याच्यामुळे ते रद्द केलं, इथं स्पष्ट दिलंय. आता परीक्षा पण पुढे ढकललेली आहे, जी 25 ऑगस्ट रोजी होती, त्याच्यामुळे नवीन तारीख लवकरच येईल. कृषीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळेल का, तर 100% मिळेल. कारण कृषीच्या जागा नव्हत्या म्हणून त्यांनी फॉर्म भरला नव्हता. आणि राज्यसेवा कधी होईल, तर जी 25 ऑगस्टला होती ती पुढे ढकलली. एक तर सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता खूप कमी वाटत आहे. झाली तर शेवटी होईल, कारण की तिथे दुसऱ्या परीक्षा आहेत सेंट्रलच्या वगैरे, CGL वगैरे, तर इथे ॲग्रीच्या फॉर्म भरायला जागा वेळ मिळू शकेल आणि नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होऊ शकेल. आता आयोगानं मागे सांगितलं होतं कृषीची वेगळी जाहिरात काढणार, पण आता हा जो अडचण आहे ही दूर झाली, त्याच्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा मिडलमध्ये नक्कीच परीक्षा होऊ शकते. ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे असं गृहीत धरून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरायला तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. त्या पद्धतीनं ते आहे. विद्यार्थ्याच्या पूर्ण लढ्याला हे यश मिळालेलं आहे. हे पूर्ण यश हे विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात येत आहे. त्याच्यानंतर हा शासनाचा GR आहे. 2 सेकंद फक्त तुम्हाला क्लिअर दिसते का बघूयात. क्लिअर दिसत आहे, चला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय होता हा GR, मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बघितलाय, तरी 2 मिनिटात बघूयात. शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळ सेवेच्या पदांचे मागणीपत्र विना विलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवण्याबाबतचा हे आहे. 26 ऑगस्ट 2024 म्हणजे कालच हे झालेलं आहे. कालच आपण व्हिडिओ टाकला होता, सकाळी 2 तासाने लगेच हे आलं आणि हा रद्द करण्यात आला. 20 ऑक्टोबर 2022चा हा GR होता, तो रद्द करण्यात सांगितलेला आहे. विनंती सामान्य प्रशासनाने केली की 20 ऑक्टोबर 2022च्या या परिपत्रकान्वये आयोगास मागणीपत्र पाठवण्यासंदर्भात सूचना ज्या काही दिल्या होत्या आधी की नंतर ऍड करायचं नाही वगैरे, तर त्या तांत्रिक कारणास्तव त्या सदर परिपत्रक रद्द करण्यात येत आहे. परत एकदा तिसऱ्यांदा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन की हे झालेलं आहे आणि पूर्ण आपल्याला यश आलेलं आहे या मागणीला. तर 3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. शासनाने हे परिपत्रक रद्द केलेलं आहे, विद्यार्थ्यांचं यश आहे. कृषीच्या जागा आता राज्यसेवेत येण्यासाठी कुठलीही अडचण राहिलेली नाही. तिसरी, कृषीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळेल का, 100% मिळेल. चौथी, राज्यसेवेची पूर्व परीक्षा कधी होईल, सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये मिडलमध्ये किंवा शेवटी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये शक्यता नाही, पण असू पण शकते, पण ऑक्टोबरच्या मिडलमध्ये किंवा शेवटी शनिवार आणि रविवार याच दिवशी परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्या आणि याच्यावरती परत एखादा व्हिडिओ, राज्यसेवेची पूर्व परीक्षा कधी होईल असा एखादा व्हिडिओ परत एकदा मी घेऊन येतो, म्हणजे ज्या सेंट्रलच्या बँकिंगच्या वगैरे एक्झाम असतील त्याचं
वेळापत्रक आणि उरलेले शनिवार रविवार या पद्धतीने एखादं लेक्चर घेऊयात. तर तुमचे जे काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.